नमस्कार. आर एस अकॅडमी स्वागत आहे मित्रांनो. मागचा आपण बॅट्समनचा व्हिडिओ टाकला होता, तर सरांचा त्या दुसऱ्या क्लासवरती व्हिडिओ आपण घेतला होता. आता ही दुसरी बॅच आहे सरांची आणि आज नुकतीच एक बातमी पण आलेली आहे. 13,000 पोलीस भरती निघणार आहे असं. आता सध्या विद्यार्थी कसं राहतात, आपला विद्यार्थी जोपर्यंत असं ऍड येत नाही किंवा असं तरी लागत नाही, जोश येत नाही, असं काहीतरी आहे. पण आता तो जोश येणार आहे आणि आपल्याला माहिती पण फडणवीस साहेबांनी सांगून दिलेलं आहे की भरती होणार आहे. फक्त थोडंसं लेट होईल, पण आपण आधी फॉर्म भरून घेणार आहेत. हे पण आले आणि फॉर्म भरूनच घेणार आहे. या आचारसंहिता लागायच्या आत फॉर्म भरूनच घेणार आहे. आणि बॅट्समन पोलीसच्या जागा पण यावेळेस आहेत. जेल पोलीसच्या पण जागा आहेत. जरी 13,000 म्हटलंय ना, तर 13,000 आकडा काही कमी नाही मित्रांनो. इथून इथून मागे 4 आणि 4,500 वॅकन्सी निघत होत्या, तरी विद्यार्थी प्रॅक्टिस करत होते. आणि आता 13,000 वॅकन्सी आहेत आणि त्यात बॅट्समन पोलीसला खूप विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन कमी आहे. कारण की काय, रेग्युलर विद्यार्थी इकडे येण्याचं कारण का, त्याला कारण की प्रॅक्टिस या त्या गोष्टी. पण आता विद्यार्थी जागृत झाले. जेवढे बी सरांकडे विद्यार्थी आहेत, त्याच्यात मित्रांनो 162 हाईट लागते पोलीस भरतीला, बॅट्समन पोलीसला. पण इथे तुम्ही विद्यार्थी बघणार ना, एक 70 प्लस आहेत. एक 70 प्लस हाईट आहे, म्हणजे एक 65 प्लस हाईट आहे. तरी ते विद्यार्थी बॅट्समनचा कोर्स करून घेत आहेत. कारण का, रिस्क नको. कारण की यावेळेस हे पण शब्द वापरला गेलेला आहे फडणवीसांचा, की एकच फॉर्म असणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना हा एक डबल चान्स भेटेल की बॅट्समन पोलीसमध्ये पण असले तर हा एक चान्स भेटेल, त्यांनी एक सीपीचा. म्हणून या दृष्टिकोनातून तुम्ही पण सावध राहा, कोर्स करून घ्या, जेणेकरून या बॅट्समन पोलीसला. आणि सर्वात मेन म्हणजे मुलींसाठी खूप सुवर्ण संधी आहे. कारण की तुम्ही जर बघणार बॅट्समनच्या पोलीस, तुम्ही महाराष्ट्रात कुठे बी बघा कोर्स, जिथं 10 मुलं असतील तर 2च मुली प्रॅक्टिसला आहेत सर. बरोबर आहे की नाही? म्हणजे 10 पैकी 2चा रेशो आहे. आणि बाहेर सर्व ठिकाणी तेच परिस्थिती. मुली जर असतील तर त्यांचा आता वनरक्षक भरतीला मुलींनी खूप फॉर्म भरलेला आहे आणि मुलींना मार्क पण. आणि तिथं का, कारण तिथे 150 हाईट होती, 150 उंची होती. कारण त्या पोलीस भरतीला बसू शकत नाही, म्हणून इकडे वन बघा. आणि काहींची हाईट 1 इंच थोडीशी कमी आहे पोलीस भरती, रेग्युलर पोलीस भरतीला. तर मित्रांनो, मग मुलींनो, कारण की तुम्हाला इथं 52 हाईट आहे, तिथं 2.5 इंचची हाईट तुम्हाला पण सूट आहे. काय नाही, इन्स्ट्रुमेंट 3 महिन्याचा कोर्स आहे सरांचा. सरांकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने कोर्स तुम्ही काय आणि कशा मुलांना मार्गदर्शन करणार आहे, कसा कोर्स काय व्यवस्थित सरांकडून समजून घेऊ. सर, जर तुमच्याकडे विद्यार्थी आले, समजा आता आपले नाशिक इथून, मित्रांनो इथे नाशिकहून बोलतोय आणि बाहेरून पण, तर विद्यार्थी आले सर, तुम्ही कशा पद्धती त्यांना काय करणार आहेत? तर आता माझ्याकडे बाहेरचे पण विद्यार्थी आहेत आणि नाशिकमधले पण विद्यार्थी आहेत. तर बाहेरचे जे येणारे विद्यार्थी ते माझ्याकडे इथे रूम करून राहतात. त्यांचा राहण्याचा, खाण्याचा ती व्यवस्था त्यांना स्वतःला करावं लागते, पण त्यासाठी मदत आम्ही करतो, बरोबर. रूमसाठी वगैरे. तर मग इथे कोर्स माझा 3 महिन्याचा असतो. 3 3 महिन्याचा. महिन्याच्या आत मी कोणाला शिकवू शकत नाही, कारण की माझा बेसिकच 1.5 ते 2 महिने चालतो. बरोबर. जर बेसिक पक्का असेल तरच आपण पुढे शिकवू शकतो त्यांना. जे आपल्याला हवंय किंवा जे आपल्याला पोलीस बँडसाठी जे लागतं, बरोबर. ते सगळं आपण शिकवू शकतो. पण बेसिक आधी मला हे 1.5 ते 2 महिने द्यावंच लागतात. त्याच्यानंतर मग बाकीचा क्लास आपला असतो. आणि क्लासमध्ये माझ्या पूर्ण बरोबर. विद्यार्थ्यांना मी किमान 4 ते 5 मार्क्स शिकवतो त्या 3 महिन्यामध्ये. बरोबर. एखादा विद्यार्थी कच्चा असला, त्याला लवकर समजत नसलं, तर त्याचा थोडाफार क्लास वाढतो एखाद्या महिन्याचा. त्यात काही प्रॉब्लेम नाही. सर, 3 महिन्यात होतं का थोडंफार कव्हर हो, हो. 3 बेसिकचा? महिन्यात बेसिक नाही, बेसिक पण कव्हर होतं. हां, आणि जे पोलीस भरतीला हवंय आपल्याला, 3 बरोबर. ते 4 मार्च आपल्याला पाहिजे, जे वेस्टर्न मधले असतात. बरोबर. तर तेच पूर्ण आपण करून घेतो मुलांकडून. आणि लिपी वगैरे पण? हो, हो. ते बेसिक नॉलेज जे असतं लिपीचं, जे आपल्याला बरोबर. विचारू शकतात. विचारत नाही असतात, हं, पण काही ठिकाणी विचारू शकतात. तर त्याचं जे बेसिक नॉलेज आहे, या लाईनचं नाव, स्पेसचं नाव किंवा नोटेशनला काय म्हणतात? बरोबर. नोटेशन कसं वाचलं गेलं पाहिजे, की त्याला आपण समोर आपल्याला फळ्यावर दाखवलं तर ते वाजवता आलं पाहिजे. हे सगळं आपण करून घेतो मुलांकडून. बरोबर. हं. मागची 2018ला नाशिक सिटीला जागा होत्या बॅट्समन पोलीसच्या. मुलींचे मेरिट काय 200 पैकी किती लागले सर? 98 मेरिट आहे ना? 98च्या आसपास मेरिट लागले. 98च्या आसपास 200 पैकी मुलींचं मेरिट होतं. म्हणून विद्यार्थी मैत्रिणींनो, तुमची जर हाईट कमी असेल, तर तुम्ही 100% हा कोर्स करून घ्या. जेणेकरून तुम्हालाही पोलीस व्हायचंय, पण उंचीमुळे तुम्हाला पोलीस होता येत नाही. म्हणून तुम्ही हा कोर्स करून घ्या. त्यातनं त्यात जे स्किल जेवढे पण असतील, ते सी मेजर वगैरे काय असतील ते सर व्यवस्थित बेसिक कंप्लीट सांगून देतील. इन्स्ट्रुमेंट कोणकोणते वाजवावं लागतात ते विद्यार्थ्यांना, तो अच्छा, एक अच्छा. अजून मोठा गैरसमज आहे. हां. आपल्या पोलीस हं. बँडमध्ये जे लागतात इन्स्ट्रुमेंट, हां. साधारण आपल्याला ट्रम्पेट असेल, क्लारनेट असेल, सॅक्सोफोन असेल, इफोनियम असेल, हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला पोलीस भरतीसाठी लागतात. जे बरोबर. बाकीचे आहेत, हार्मोनियम असेल, पेटी ज्याला म्हणतो हो, आपण, हो. किंवा कॅसिओ, हां. किंवा एखादा असा असतो की मला सर गाणं गाता येतं. तर बरोबर. असं आपल्याला चालत नाही, कारण पोलीस बँडमध्ये फक्त आपल्याला
इन्स्ट्रुमेंट जे माउथ इन्स्ट्रुमेंट आहे तोंडाने वाजवायचे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. बरोबर. हा. जास्त करी इथं क्लारनेट वगैरे हे सर्व सेम यांना आहेत वेटेज आहे का? हो सेम सेम. तसं काही saxophone, नसतं की हा. वाद्यावाईज तुमची एक्झाम नसते. बरोबर. तुमची एक्झाम तुमच्या स्किलवर असते की तुम्ही कोणत्या स्किलनी वाजवता, कसं वाजवता, त्याला बाकी महत्त्व दिलं जाते. बरोबर. मित्रांनो, अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सर रिप्लाय देतीलच सर. आणि तुम्हाला नंबर पण दिलेला राहील स्क्रीनवरती, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि सर्टिफिकेटचा विषय निघतोय तर सर्टिफिकेटचे बी भरपूर कॉल आले की सर्टिफिकेटचं पण विद्यार्थी की आम्ही बाहेरून हे सर्टिफिकेट लागेल. मग तुम्ही त्यांना मागच्या व्हिडिओत बोलले होते की तुम्हाला टेस्ट द्यावा हो लागेल. टेस्ट लागते. माझ्याकडे सर्टिफिकेट असे बरेच मुलं आहेत की ते म्हणतात की सर फक्त सर्टिफिकेट द्या. बरोबर. तर सर माझ्या क्लासच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांची मी क्वालिटी तयार करून घेतो. त्याच्यामुळे मी त्यांना सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो. पण जर तुमच्यात क्वालिटी असेल, तुम्ही जर वाजवून दाखवलं मला, तुमची जर मी एक्झाम घेतली त्यात तुम्ही जर चांगले पास झाले तर मी तुम्हाला 100% सर्टिफिकेट देणार. त्यात काही वाद नाही. बरोबर. म्हणजे मित्रांनो, तुमच्या स्किल असेल, तुम्हाला वाजवता येत असेल, तुम्ही बाहेरून बी असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल. पण तुम्हाला जेणेकरून इथं एकदा येऊन एकदा टेस्ट द्यावा लागेल सरांसमोर. कारण की सर स्वतः बॅट्समन पोलीसमध्ये आहेत. त्यांना टेस्ट द्यावा लागेल तुम्हाला. आणि मग तुम्ही त्यांना सरांना त्याच्यावर ठरवतील. तुम्हाला ग्रेड पण असेल. सर ग्रेड पण असतो का याच्यात? हो ग्रेड सर्टिफिकेट. सर्टिफिकेट वगैरे. हां, म्हणजे तुमचे टेस्ट तुम्ही जेवढ्या सुंदर प्रकारे टेस्ट देणार तेवढं तुम्ही त्यानुसार ग्रेड पण तुम्हाला भेटेल. म्हणून तुम्ही सर्टिफिकेटचं बी काही असेल, अजून काही डाऊट असतील तर सरांना तुम्ही कॉल करा. सर नक्की रिसीव्ह करतील. मागच्या वेळेस सरांना थोडे कॉल रिसीव्ह करणं मागच्या व्हिडिओला जेव्हा टाकले तर कॉल रिसीव्ह झाले नाहीत. तर ह्या वेळेस असतील सर थोडे बाहेर असल्यामुळे कॉल रिसीव्ह नाही. पण आता तुमचा प्रत्येक कॉल रिसीव्ह केला जाईल. म्हणून स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा सरांशी. आणि अजून अधिक काही माहिती असेल तर मिळवून घ्या. आणि काही अजून डाऊट असतील तर 100% सरांना विचारा. सर तुम्हाला डाऊट सांगतील. म्हणून मित्रांनो, घाबरू नका. हा सुवर्ण चान्स आहे, चांगला चान्स आहे. कारण की येणाऱ्या 13,000 पोलीस भरतीमध्ये बॅट्समनच्या जागा आहेत आणि खूप दिवसापासून बॅट्समनच्या पोलीस प्रत्येक जिल्ह्याला वॅकन्सी राहतील. म्हणून मुलींनी जास्त करून प्रयत्न करा. कारण की हा चांगला चान्स आहे. म्हणून अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की देईल मित्रांनो. जय हिंद.